नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे बंदिस्त आणि अर्धबंदिस्त शेळी पालनाबद्दल. तर बंदिस्त आणि अर्धबंदिस्त शेळ्या एका एकरामध्ये किती शेळीचं संगोपन आणि हिरव्या चाराचं आपण नियोजन करू शकतो आणि याच्यामध्ये बघा 20 शेळ्याचं आपण कशा पद्धतीने संगोपन करणार आहोत. तर याच्याबद्दल तुम्हाला विस्तारामध्ये थोडीशी मी माहिती सांगणार आहे. तर छोटासा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो, शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर सुरुवात आपण बंदिस्त शेळीपालनापासून करू मित्रांनो. तर बंदिस्त शेळीपालन जर तुम्ही करत असाल मित्रांनो, तर याच्यामध्ये काय एक अडचण येते, तुम्ही कमी पद्धतीचा हे चारा आपल्या शेतीमध्ये लागवड करता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप अशा अडचणी येतात. आणि जर तुम्ही याच्यामध्येच एका एकरामध्ये समजा थोडंसं का असो वेगवेगळ्या पद्धतीचा चारा ॲड केला किंवा लावला, तर याच्यामध्ये एक असा बेनिफिट होतो मित्रांनो, तुम्हाला शेळ्यांचं हे किंवा लहान पिल्लाची वजन वाढ तुम्हाला चांगली भेटेल आणि शेळ्यांना दूधसुद्धा चांगलं राहतं आहे आणि शेळ्यासुद्धा सदृढ हे राहतात. आणि एवढं 1 एकरसुद्धा गुंतवणूक करून मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये सुका चारा हे शेळ्यांना द्यावाच लागेल. सुक्या चाऱ्यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे 4 चारे हे तुमच्याजवळ असणं हे आवश्यक आहे मित्रांनो. तर एक सुरुवातीला बघा सोयाबीनचं भूस मित्रांनो, त्याच्यानंतर एक त्याच्यामध्ये थोडंफार हरभऱ्याचं भूस टाकू शकता आणि त्याच्यानंतर एक तुरीचं भूस मित्रांनो आणि एक विशेष म्हणजे एक कडबा कुट्टी मित्रांनो, किंवा कडबा कुट्टी केलं तर जास्त हे होत नाही मित्रांनो, नुकसान होत नाही. तर कुट्टी केलेली कधी फायदेशीर. आणि दुसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो अर्धबंदिस्त शेळीपालन. तर अर्धबंदिस्त शेळीपालनामध्ये तुम्हाला 1 एकराची सुद्धा गुंतवणूक करण्याचं काम पडत नाही मित्रांनो, कारण तुम्ही जे थोडंफार शेळ्या फिरस्ती सोडतायत तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला हे शेळ्यांना जे शरीराला घटक लागतात की ते झाडपाल्यातून त्यांना मिळून जातात आणि जास्त चारा तुम्ही लागवड नाही केलं तरी तुमचं भागू शकतं मित्रांनो. फक्त तुम्हाला सुक्या चाऱ्यावरती जास्त भर द्यावा लागेल. म्हणजे कसं मित्रांनो, तुम्ही फिरस्तीमध्ये जर थोडंफार ते फिरवताय शेळ्यामध्ये, तर ते हिरवाच चारा खातात मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं सुक्या चारावर जास्त भर द्यावा लागेल आणि हिरवा चारा थोडं कमी शेती गुंतवणूक केली तरी चालतं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही आपलं अर्धबंदिस्त शेळीपालनामध्ये त्यांचं संगोपन करू शकता. माझ्या मते मित्रांनो तुम्हाला अर्धबंदिस्त शेळीपालन हे फायदेशीर ठरेल. तर कसा वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तर धन्यवाद मित्रांनो.